नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये। सकाळचे 9:34 झाले, सर्वांना गुड मॉर्निंग। आजचा व्लॉग सुरू करतोय सकाळी। तर मित्रांनो, आपल्या शिवमानवी व्लॉग चॅनलवर 1000 व्हिडिओज अपलोड झाले आत्तापर्यंत। तर सेलिब्रेशन करायचं होतं पण आता काही वेळ भेटला नाही। तर टोटली 1000 व्ह्यूज आपले म्हणजे 1000 व्हिडिओज आपल्या चॅनलवरती डाउनलोड झालेले आहे आणि तुम्ही चांगला सपोर्ट केला त्याबद्दल तुमचे धन्यवाद। असेच सपोर्ट करत राहा। तर मित्रांनो, आज दूध आणलं इथे, आजपासून दूध लावलं आहे आम्ही। तर इकडे बघा भांडी धुवायचं काम चालू आहे। तर स्वयंपाक इतक्यात आवरला आहे आणि इकडे बघा आज बनवली कारल्याची भाजी आणि इकडे चपाती आणि इकडे बटाट्याचा कीस। तर 2 भाज्या आहे। तर हा बनला आहे आजचा स्वयंपाक आणि शिवम इकडे खातोय गुळ शेंगदाणे। हाय शिवम, गुड मॉर्निंग। इकडे चालू आहे कार्टून आणि इकडे चालू आहे आवरासावर। हा का? तर अजून झोपेतच इथं मग आवरून घेतलं स्वयंपाक दिदीचं। शिवमचं मस्त काम चालू आहे। हा ते गुळ शेंग आणि इकडे पॉपकॉर्न घेतले का? मला पॉपकॉर्न खातोय गुळ शेंगदाणे खाते पॉपकॉर्न खाऊन झाले, सकाळीच खाल्ले। हां, तुम्हाला इकडे चालू आहे कार्टून। डायनारोमा पाहतोय का तू? डायनारोमा डायनारोमा काय बोलते तुला कळत नाही? तर कंपनीने काल माझ्यासोबत लय धोका केला होता। मला नाशिक रोडवरून ऑर्डर पडली होती, डायरेक्ट देवळाली कॅम्पला पिकअपला बोलवलं। 5.5 किलोमीटर 5.5 किलोमीटर गेले, म्हणलं 101 रुपयाची मला भेटणार होते ऑर्डरचं, म्हणलं रिटर्नला असेल कदाचित। त्याच्यामुळे मी ॲक्सेप्ट केली आणि गेलो। जेव्हा लोकेशनवर गेलो तेव्हा तिथून 10 किलोमीटर अजून लांब द्यायची होती, पांडुर्लीच्या साईडला द्यायची होती, पांडुर्ली गावामध्ये। तर लगभग 10 किलोमीटर नेऊन द्यायची होती, म्हणजे 5.5 किलोमीटर मी पिकअपला गेलो आणि 10 किलोमीटर ड्रॉपला गेलो, म्हणजे 15.5 किलोमीटर झाले मित्रांनो। आणि मला परत 15 किलोमीटर एमटी यावं लागले आणि त्या ऑर्डरचे फक्त 100 रुपये भेटले मला। 100 रुपये आणि रिटर्न पे 11 रुपये, 111 रुपये। तर टोटल माझं पेट्रोलच 80-90 रुपयाचं लागलं मला आणि मला भेटले असेल फक्त 30 रुपये, नाही तर 20 रुपये भेटले असेल कमीत कमी। 80-90 रुपयाचं तर पेट्रोलच लागून गेलं मित्रांनो, काही परवडलं नाही आणि माझा वेळ पण वाया गेला 1.5 तास। तर त्या 1.5 तासात माझ्या इकडे 4-5 ऑर्डर झाले असते आणि तेवढे पैसे झाले असते। तर कंपनी माझ्यासोबत लई धोका केला काल, आणि काल नुसते चुकीचे लोकेशन देत होती कंपनी मला। कस्टमरचं लोकेशन चुकीचं असायचं, तिथून परत 4-5 किलोमीटर जास्त लांब नेऊन द्यावं लागायची। तर अशी फ्रॉड झाला माझ्या कंपनीने, मुद्दामून करते अशी, चुकीची ऑर्डर देते। पण नंतर रात्री माझा फायदा झाला। नंतर मला एका कस्टमर, आर्मीवाली कस्टमर होती, तिने मला 100 रुपये टिप दिली। तर मग माझा थोडासा खर्च निघून आला, नाही तर थोडं वैतागलो असतं मी। शेंगदाणे खाऊन झाले आणि इकडे गेलो हात धुवायला। काय पाड राहिलं ते? स्वतःची वाटी ना तर 2 दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली। थोडासाच येतोय, कधी मध्ये पडतोय, काही ठिकाणी जास्त पडतोय, पण काही ठिकाणी काही भागात कमी पडतोय, म्हणजे कुठंच पाऊस पडून राहिला। तर आज पण थोडं पावसाचं वातावरण, पण काही येणार नाही मला असं वाटतंय पाऊस। आता 13 तारखेत श्रावण चालू झाल्यावर नंतरच यायला बसला पाऊस, तोपर्यंत काही येत नाही। तर आज जायचं आहे 11 वाजता, नाही तर 12 वाजता लॉग इन करू। तर अजून जेवायचं आहे मला, तर मग 12 वाजताच करतो आज पण, कारण कंटाळा येतो, म्हणजे आवरतच नाही माझं 12 वाजेपर्यंत। आता मला थोडंसं टंगळ चालू राहते। आता जस्ट कुठं आवरलं आहे आणि आता व्हिडिओ बनवायला घेतला आहे, म्हणजे 9:30 वाजले। तर व्हिडिओ का म्हणलं चला व्हिडिओ करू, कारण लाईव्हला आपल्याला जास्त सपोर्ट भेटत नाही, कारण लाईव्हमध्ये ना जास्त लोक लाईव्ह येत नाही आणि काय बोलावं ते पण समजत नाही। कारण लाईव्हमध्ये बोलायचं असतं पण लोक आपल्याला काही कमेंटच करत नाही, म्हणजे इतरांप्रमाणे, म्हणजे काय बोलावं तेच समजत नाही मग लाईव्हमध्ये। त्याच्यामुळे मी लाईव्ह असं अटेंड करत नाही जास्त, पण येतो आहे मी लाईव्ह। प्लीज तुम्ही लाईव्ह येत नसेल तर लाईव्ह येत जा माझ्यासोबत। तर लाईव्हमध्ये तुम्ही गप्पा मारल्या पाहिजे, पण तुम्ही गप्पाच मारत नाही थोडंसवर। आणि शिवम खातो इकडे पॉपकॉर्न। हाय शिवम, शिवम चालू आहे डायनारोमा पाहायचं काम। डायनारोमा चालू आहे आणि इकडे बसले खायला। आज संत्री स्कूल आहे का?
संत्री स्कूलमध्ये जायचं आहे शिवमला. काय शिकवते संत्री स्कूलमध्ये? शिकवते करतच नाही. आज काय फक्त लाडून केळं येते ना, तेच खायला जातो तू. पाठवून देते मग या म्हणते. हां, लाईट गेलेली आता इकडे. मग काय, पाठवले या म्हणते. मग ह्या पाटीत घेऊन जात नाही. नको. राहूया का खायचं? राहू दे नंतर खायला. चला लाईट आली परत. बंद करायच्या आधीच चालू आहे, लाईट आली. बंद करायला चाललो होतो आणि लगेच लाईट आली बाजू तिकडं. उठणार का जागा? आहे वाटलं जातं. हां, काय उठणार नव्हता. काही सांगतो छाटा. उठणार होते बा. काय नाही. जाऊ दे, नाही तर नाही. उठो बाळा ब्लॉक खेळतोय. अन्वी शाळेत गेली की शिवम नुसता ब्लॉक खेळत असतो. खरं अन्वीचे तुलाच आणले आहे ना ब्लॉक? आल्यावर पण नाही तिला खेळून देत. त्यालाच आवडते ते. हात सुद्धा लावले तिला असं येडे ती मग बसली मग गरज धावते. खाली तर चावले त्याच्या. ते माशी ढकलून राहिले ते गुळाचे हात. चालले आता झाडून काढायचे. तर इथं बसलोय. तर नेमकी आता 4 तारीख आहे, अजून रेंट द्यायचं आहे. तर आज उद्या जमा होईल. तर काल कमीच फ्लोटिंग आली माझ्याकडे, फक्त 500 रुपये फ्लोटिंग आली. तर ह्यावेळेस मला ना लिमिट भेटलेली 3,500. आता 3,500 केव्हा जमा होते काय माहिती. तर अजून 3,000 लिमिट बाकी आहे. तर आज 1,001 तरी फ्लोटिंग आली पाहिजे कॅश ऑन डिलिव्हरी. मग कसं पण आपलं भाडं देऊन होतं. जायचं आज 12 वाजता लॉग इन करतो. आता जेवण वगैरे करायचं. जेवण केलं की लगेच सांगायचं कामावरती. तर मित्रांनो, आपले 1,000 व्हिडिओज अपलोड झाले चॅनलवरती. ते सेलिब्रेशन केलं आम्ही सध्या. केक कापायचा होता आणि केक नाही कापला. म्हटलं जाऊन नंतरच सेलिब्रेशन करू. शिवम आला इकडे. हाय शिवम, हाउ आर यू? मन चैनल को सब्सक्राइब करो, बेल आइकन दबाओ, वीडियो को लाइक करो, शेयर करो, सब्सक्राइब करो. तर शिव म्हटलं आहे सबस्क्राईब करा. आता सबस्क्राईब करा तुम्ही. तर मित्रांनो, भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ओके, थँक्यू.